ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सुधीर मुनगंटीवार सुद्धा आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते। मुनगंटीवारची देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट होणं, काही मोठी बातमी आम्हाला देताय का तुम्ही? नाही, असं आहे की या क्षणाला जी भेट झाली ती गुप्त आहे असं तुमच्या चॅनलवरून मी बघितलं। त्यामुळे त्यांच्या भेटीमध्ये काय झालं हा काही तपशील अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचला नाही आणि या भेटीच्या संदर्भामध्ये कुठेही आमच्या कोर टीममध्ये चर्चा नाही। त्यामुळे पहिला मुद्दा की ती बैठक गुप्त आहे तर त्याच्यामध्ये असणारी माहिती दोघांमध्येच आहे, तिसरी माहिती उपलब्ध होत नाही। पण तुमचा दुसरा प्रश्न आहे की यातून काही नवीन माहिती येणार आहे का किंवा सरकार स्थापन होणार आहे का? याचं उत्तर निश्चितपणे आहे की सध्या या परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही मनापासूनही एकमेकाच्या मनापासून दूर झालेली आहे। हो, यामध्ये शिवसेनेच्या सोबत भारतीय जनता पार्टीने युती केली, 161 जागा जिंकल्यात, नंतर ते आमच्यापासून दूर झाले, ठीक आहे। पण या क्षणाला आम्ही सत्तेपासून एकमेकाच्या दूर आहे हे ठीक आहे, पण मनापासूनही दूर आहोत। शिवसेनेनी ज्या पद्धतीने माननीय मोदीजी, माननीय अमितभाई यांच्याबद्दल अनुद्गार काढलेत हे कोणत्याही भाजपच्या कार्यकर्त्याला सहन होण्यासारखे नाही आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टी, मी गेले 40 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतो। मी अशा कुटुंबात जन्म घेतला की सत्ता आम्हाला दूर दूरपर्यंत दिसत नव्हती तरी आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन काम केलं आहे। मला वाटत नाही की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अशा वातावरणामध्ये घाईघाईनी सत्ता बनवावी असं वाटतं। सत्ता ही आमच्यासाठी कधीही साध्य नव्हतं। 2024 मध्ये मेहनत करू ना, अजून सेवा करू, कष्ट करू। इतके वर्ष भारतीय जनता पार्टीने वाट पाहिली ना, 200 303 केले। मग सत्तेसाठी असं मला दूरपर्यंत जे भारतीय जनता पार्टी माहिती आहे, स्वभाव माहिती आहे, मी हे विश्वासाने सांगू शकतो की या 2 तासाच्या बैठकीत सत्तेसाठी काही चर्चा। ठीक आहे, म्हणजे नजीकच्या काळामध्ये अशी काही शक्यता नाहीये असं म्हणताय तुम्ही। ठीक आहे, आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक सर सुद्धा आहेत आणि ते तुम्हाला प्रश्न विचारतायत। तानपाठक सर, सुधीर भाऊ, एक प्रश्न असा होता की याच्या आधीच्या काळात जेव्हा तुम्ही बरोबर होतात, सत्तेमध्ये एकत्र होतात शिवसेनेबरोबर, त्यावेळी सुद्धा शिवसेनेने तुमच्यावर खूप वाईट पद्धतीने टीका केलेली आहे। सामनामधून त्या पद्धतीने लिखाण व्हायचं, ते सुद्धा आता जे चाललंय त्यापेक्षा फार वेगळं नव्हतं आणि तरीही तुम्ही एकत्र राहिलात 5 वर्ष। त्यामुळे आता तुम्ही परत एकत्र येणारच नाही असं कसं म्हणू शकतो आपण? मधात डाव सोडायचा नव्हता, पण जेव्हा ते 5 वर्ष आमच्यावर टीका करत राहिले, जनसेवा हीच ईश्वर सेवा हे समजून आम्ही ती टीका माननीय मोदीजींनी, माननीय अमितभाईंनी, भगवान महादेवांनी जसं विष पचवावं तसं ते विष पचवलं। पण जेव्हा आता 2019 मध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार आल्यानंतर सुद्धा जो डावपेच करण्यात आला, काँग्रेसच्या विरोधात आयुष्यभर श्रद्धेय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी विरोध केला। शिवसेनेनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भामध्ये ते समलैंगिक होते असं म्हटल्यानंतर शिवसेना जेव्हा चूप बसली तेव्हा त्यांचं जहर आता भारतीय जनता पार्टीने पचवावं या वातावरणाच्या बाहेर आपण गेलो। याचा अर्थ असा काढता येईल का भाऊ की भाजपमध्ये 2 गट आहेत, शिवसेनेवर जावं का नाही याच्यासाठी? नाही, 2 गट नाही, आम्ही एकमत आहोत, सगळे एकत्र आहात तुम्ही पूर्णपणे? आम्ही एकत्र आहोत। आता या क्षणाला कुठेही दूरपर्यंत शिवसेनेसोबत जाऊन सत्ता आणावी हे आमच्या पक्षामधल्या आमच्या सर्वच नेत्यांमध्ये कुठेही दूरपर्यंत जाणवत नाही, वाटत नाही। सुधीर भाऊ, मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत। तुम्ही म्हणालात की ही त्या दोघांमधली गुप्त भेट होती आणि कोर कमिटीला काय अजून त्याची माहिती नाहीये, तिथं आल्यानंतर मग आपण त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊ। पण असं आहे की या गुप्त भेटी ज्या आहेत त्या भाजपमध्ये खूप महत्त्वाच्या असतात। 80 तासाच्या सरकारमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी ह्या शपथविधी झाल्यानंतरच लोकांना किंवा भाजपमध्ये सुद्धा लोकांना कळाल्या, तर ह्या भेटीचं महत्त्वही तितकंच आहे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, मला ही गोष्ट माहिती आहे की जी भेट किंवा ही 2 तासाची भेट जेव्हा तुम्हाला समजली याचा अर्थ ही सत्ता स्थापनेसाठी नक्की नव्हती। सत्ता स्थापनेसाठी ज्या बैठकी होतात त्या तुम्हाला कधीच माहीत होत नाही।
सुधीर भाऊ, दुसरा त्यातला एक असा प्रश्न आहे की तुमचा जो दीर्घकाळचा मित्र होता, ज्याच्याबद्दल तुम्ही आता म्हणालात की तो खूप दुरावा निर्माण झालेला आहे, पण दीर्घकाळातल्या मित्राशी इतका दुरावा निर्माण झालाय की तो आता न मिटणारा आहे आणि आता अल्पकाळातला मित्र जरा जास्त जवळ आलाय, त्यामुळे तुम्ही असं म्हणताय का? नाही, मी न मिटणारा आहे असं म्हणतो का नाही. मी असं म्हणतो का की दुरावा झालेला आहे. हा दुरावा दूर करण्यासाठी कालावधी द्यावा आहे. उद्या जर आम्ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा विचार केला तर तो या क्षणाला महाराष्ट्राच्या जनतेला कधीही आवडणारा नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हा दुरावा जो आहे तो दूर करण्यासाठी काही कालावधी द्यावाच लागेल. अन्यथा कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी कार्यकर्त्यांना गृहीत धरूनच जायचं असा जर विचार करायला लागला तर हे पक्ष भाऊ, तुम्ही 80 तासाचं सरकार स्थापन करताना तुम्ही कार्यकर्त्यांना गृहीतच धरलं होतं की त्यावेळेला तुम्ही कुठं कार्यकर्त्यांचा विचार केला होता? नाही, म्हणूनच त्याच्यातूनच आता याचा जेव्हा रिसर्च पेपर तयार झाला तेव्हा असं लक्षात आलं की संघटना मोठी करा, स्वशक्तीवर मोठं व्हा किंवा आपला निकटस्थ विचार असणाऱ्याला मित्र करा. आता शिवसेना आमच्या निकटस्थ विचाराची होती, पण आज हे दुर्दैव आहे. सुधीर भाऊ, शिवसेनेने एकदम पूर्वेकडून पश्चिमेकडे तोंड केलं. सुधीर भाऊ, पूर्वेकडून पश्चिमेकडे तोंड केलं, त्याच्यामुळे सर्वात जास्त दुखावले ते होणारे मुख्यमंत्री, म्हणजे ज्यांना तुम्ही प्रोजेक्ट केलं होतं ते, आणि ज्यांच्यामुळे दुखावले गेले ते उद्धवजी ठाकरे. अर्थात त्यांच्यामुळे दुखावले गेले तरी त्यांचा जो चेहरा होता ते संजय राऊत होते. ही जी कटुता आहे ही संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच ही बैठक झाली असावी असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला वाटत नाही. माझं व्यक्तिगत मत आहे ही बैठक शिवसेना भाजपच्या सरकार किंवा सत्ता स्थापनेसाठी दूरपर्यंत नाही. ही बैठक काही अनंत कारणांसाठी असू शकते. अशा बैठकी प्रत्येक जणच करतो. सुधीर भाऊ, मला एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही आता म्हणालात की कार्यकर्त्यांना गृहीत धरून आता शिवसेनेसोबत गेलो तर ते लोकांना पटणार नाही. ही जी तुमची भावना आहे हीच तुमच्या पक्षातल्या नेत्यांची पण भावना आहे का या क्षणाला, का त्यांची वेगळी भावना आहे आणि तुम्ही हे नेत्यांना सांगू पाहताय आता? नाही, मी नेत्यांना सांगू पाहत नाही. मी तर शिवसेनेसोबत भाजपचं सरकार व्हावं ही भूमिका पहिल्या दिवशीपासून मांडणारा कार्यकर्ता आहे. मी नेहमी सांगायचो की आमचं गोत्र एक आहे. त्यामुळे माझी भूमिका ही मी जी मांडतोय ती पक्षाची भूमिका आहे, पक्षाच्या नेत्यांची भूमिका आहे जी मी मांडतोय. बर, आपल्याला अभय देशपांडे प्रश्न विचारतात. देशपांडे सर. सुधीर भाऊ, अतिशय अचूक उल्लेख केला तुम्ही की आमचं गोत्र एकत्र आहे, त्यामुळे शिवसेनेबरोबर सरकार स्थापन व्हावं अशी आपली भूमिका होती आणि शेवटपर्यंत तुमचा प्रयत्न तो चालू होता, परंतु त्यावेळेस यश आलं नाही. असं म्हणतात की सुबह का भूला शाम को वापिस आए तो उसको भूला नाही कहते. जर शिवसेना उद्या भाजपाबरोबर यायला तयार असेल तर भाजपा त्यांना खुल्या दिलाने स्वीकारायला आजच्या स्थितीमध्ये तयार आहे का? मला वाटतं की आता असं आहे की सुबह का भूला शाम को लौट आता है तो उसे भूला नहीं कहते, पण सोमवार का भूला हुआ शुक्रवार को लौट आता है तो उसको भूला हुआ ही कहना पड़ता है. आणि मग शनिवार रविवार 2 दिवस विचार करावा लागतो, शनिवार रविवार जाऊ द्यावा लागतो आणि सोमवारी निर्णय करावा लागतो. अच्छा, म्हणजे निर्णय व्हायचा आहे, अजून होऊ शकतो निर्णय? दीर्घकालीन कालावधीत होऊ शकतो, पण 2 तासाच्या बैठकीत आता काही या 2 महिन्यात 4 महिन्यात निर्णय होईल असं काही दूरपर्यंत नाही. अच्छा.